नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प यावर 20 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर 2 मिनिटाची माहिती आहे, सर्वांनी शेवटपर्यंत पहा। तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर केला आणि हा अर्थसंकल्प विकसित भारतच्या आराखड्यावर आधारित असून यामध्ये शेतकरी, महिला व पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे। तर ठळक वैशिष्ट्ये आणि प्रमुख आकडेवारी देखील आपण पाहून घेऊयात। तर एकूण तरतूद किती आहे, तर 7,69,467 कोटी रुपयांची आहे आणि महसुली जमा तर 6.16 लाख कोटी आणि महसुली खर्च यामध्ये तर 6.56 लाख कोटी रुपयांचा आणि महसुली तूट तर 40,552 कोटी रुपयांची। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या राज्यावरील एकूण कर्ज किती, तर 11.02 लाख कोटींपर्यंत जाण्याचे अंदाज आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख घोषणा आणि योजना आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर शेतकरी कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल। तर प्रोत्साहनपर अनुदान यामध्ये तर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। तर क्रीडा क्षेत्रामध्ये 12 खेळांसाठी 8 हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्स सेंटर स्थापन देखील करण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि भांडवली खर्च तर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एकूण 1 लाख कोटींची यामध्ये तरतूद करण्यात आली आहे। आणि आर्थिक उद्दिष्ट जर आपल्या महाराष्ट्राला 2027 पर्यंत $1 ट्रिलियन आणि 2047 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, इतर महत्त्वाची बाबी आपण पाहून घेऊया। तर आर्थिक विकास दर 2025-26 या वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि गुंतवणूक तर परकीय थेट गुंतवणूक FDI, स्टार्टअप्स आणि GST संकलनामध्ये आपल्या महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प यावर महत्त्वाचे 20 प्रश्न आपण सविस्तरपणे पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न, 2026-27 चा आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी सादर केला, तर याचे योग्य उत्तर आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे। ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न दुसरा, तर 2026-27 च्या महाराष्ट्र अर्थसंकल्पाचा एकूण अंदाजित खर्च किती आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 7.69 लाख कोटी आहे। यानंतर तिसरा प्रश्न, शेतकऱ्यांसाठी कोणती मोठी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण किती रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे। यानंतर पाचवा प्रश्न, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किती प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, 50,000, किती तर 50,000। यानंतर पुढील प्रश्न सहावा, तर लाडकी बहीण योजनाबाबत कोणती घोषणा करण्यात आली आहे महत्त्वाची, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, योजना पुढेही सुरू ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे यामध्ये। यानंतर सातवा प्रश्न, शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 20,000 कोटी रुपयांची, किती तर 20,000 कोटी। यानंतर आठवा प्रश्न, तिसरी मुंबई म्हणजेच मुंबई 3.0 कोठे उभारली जाणार आहे, तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, अटल सेतू परिसरामध्ये। यानंतर नववा प्रश्न, चौथी मुंबई म्हणजेच मुंबई 4.0 कोणत्या भागात प्रस्तावित आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, वाढवण व पालघर परिसरामध्ये। यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा, तर मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत किती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, $300 अब्ज, किती तर $300 अब्ज।
यानंतर 11वा प्रश्न 2025-26 साठी राज्याचा अपेक्षित विकास दर म्हणजेच ग्रोथ रेट किती टक्के आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 7.9% आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर कोणत्या दिवंगत नेत्याच्या सन्मानार्थ प्रशासकीय पुरस्कार आणि स्मारक जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अजित पवार यांच्या. कोणत्या? तर अजित पवार. यानंतर 13वा प्रश्न इन्व्हेस्ट महाराष्ट्र प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी राज्यामध्ये लाखो रोजगारांची निर्मिती करणे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 14वा. तर मुंबई मेट्रोचे जाळे एकूण किती किलोमीटर पर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 1200 किलोमीटर पर्यंत. यानंतर 15वा प्रश्न मुंबईमध्ये कोणती नवीन मेट्रो लाईन प्रस्तावित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मेट्रो लाईन 11 वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया. यानंतर पुढील प्रश्न 16वा. तर विद्यार्थी मित्रांनो, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणने किती एकूण घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन बी 20 लाख झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व 10 लाख परवडणारी घरे. यानंतर 17वा प्रश्न AI ॲग्रिकल्चर पॉलिसी कोणत्या कालावधीसाठी आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 2026 ते 2029 या. यानंतर पुढील प्रश्न वडाळा येथे किती एकर जागेवर स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 130 एकर. किती? तर 130 एकर. यानंतर पुढील प्रश्न बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत कोणती माहिती देण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ठाणे ते तलासरी दरम्यानची 3 स्थानके फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण होणार आहेत. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहून घेऊयात 20वा आणि शेवटचा प्रश्न. तर या अर्थसंकल्पाचे प्रमुख 4 स्तंभ कोणते आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन हे आहेत. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय, तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर 2026-27 चा आपला भारताचा अर्थसंकल्प कोणी सादर केला आहे? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.